निवडणुकीच्या निमित्ताने खऱ्या अर्थानेच आपल्या सर्व उमेदवारांच्यासाठी आजची ही सांगता समारंभाची सभा गेले 6 ते 7 दिवस चिन्ह मिळाल्यानंतर आपले सर्व उमेदवार हाऊस हाऊस जाऊन त्यांनी प्रचार केलेला होता। आपल्याला अतिशय कमी कालावधी मिळाला, परंतु या कमी कालावधीमध्ये सुद्धा तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आपलं चिन्ह तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। उद्या जरी या ठिकाणी एक दिवस आपल्याला प्रचारासाठी वाढवून मिळाला असला तरीसुद्धा आज खऱ्या अर्थाने नामदेव मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडी या दोन्ही आघाडीच्या वतीने आणि आपल्या आघाडीला पाठिंबा दिलेले विविध छोटे मोठे पक्ष, स्थानिक आघाड्या या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आजची सांगता समारंभ या ठिकाणी सभा होते। या सभेसाठी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, या दोन्ही आघाडीचे प्रमुख आणि ज्यांच्या खांद्यावर हे आपले सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडून देण्याची जबाबदारी ज्यांनी समर्थपणे आपल्या खांद्यावर घेतलेले आहे ते महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील, त्याचबरोबर शिवसेनेचे सातारा जिल्हा प्रमुख माननीय जयवंतरावजी शेलार, सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेनेचे माननीय शरदजी कनसे साहेब, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष माननीय जयंत काका पाटील, यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे भावी नगराध्यक्ष सातारा जिल्हा शिवसेनेचे समन्वयक माननीय राजेंद्र सिंह यादव, स्टेजवर उपस्थित असणारे सौरभ तात्या पाटील, सर्व उमेदवार आणि त्यांना पाठिंबा देणारे आपले सर्व नेते मंडळी, या सर्वांचं मी नामोल्लेख न करता सर्वांचं या ठिकाणी दोन्ही आघाड्यांच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती मी सचिन पाटील यांना करतो। उशीर खूप झाला आहे। सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले माझे मतदार बंधू भगिनी, आज या ठिकाणी कराड नगरपालिकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी सांगता सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात, त्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। या शहराची निवडणूक लागली आणि या शहरामध्ये एक वातावरण तयार झालं, लोकांच्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण तयार झालं आणि एक ट्रेंड तयार झाला की या गावाचं नेतृत्व आणि या गावाचा कंट्रोल किंवा ह्या गावाचं नियंत्रण हे गावातल्या लोकांच्याकडे असावं, कारण ह्या गावाची राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि संस्कृती ही स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या विचारावर आधारलेली आहे, त्यांच्या विचारावर चाललेली आहे आणि तो विचार खऱ्या अर्थाने या शहरामध्ये रुजवण्याचं, वाढवण्याचं काम या कराड नगरीचे शिल्पकार स्वर्गीय PD साहेबांनी केलं आणि तोच वारसा आणि वसा घेऊन आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय बाळासाहेब पाटील व त्यांचे सर्व सहकारी, यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष व आपल्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र सिंह यादव यांच्या माध्यमातून आपण पुढे घेऊन चाललेलो आहोत। या शहरामधलं एक वातावरण आहे, या शहराला एक संस्कृती आहे, ती टिकवण्याचं काम तुमच्या आमच्या हातात आहे आणि आपण सर्वांनी मिळून एक निर्णय घेऊया की यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही विकास आघाडीचे सर्व उमेदवार नगराध्यक्षपदासह प्रचंड मताने आपण निवडून देऊया आणि या गावाचा कारभार गावामध्ये ठेवूया आणि या गावाच्या हिताचा निर्णय घेणारे, या गावासाठी अहोरात्र झटणारे लोक आणि उमेदवार आपण निवडून देऊन या ऐतिहासिक निवडणुकीत विजय, कराडकरांच्या नावाने एक विजय प्राप्त करूया असं या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सचिन पाटील। आजच्या या सोहळ्यासाठी उपस्थित असणारे आपल्या आघाडीचे प्रमुख माजी सहकार मंत्री माननीय बाळासाहेब पाटील साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करण्याची विनंती मी शंतनू कालेकर यांना करतोय। शंतनू कालेकर यांनी माननीय माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचा या ठिकाणी
स्वागत करावं. ओके. सातारा जिल्ह्याचे शिवसेनेचे अध्यक्ष माननीय जयवंतराव शेलार यांचं स्वागत या ठिकाणी अतुल बारटक यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सातारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माननीय शरदजी कंचे साहेब यांचं स्वागत महेश काटवटे भोई समाजाचे अध्यक्ष यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष जयवंतराव शेलार शिवसेना अध्यक्ष यांचं स्वागत अतुल बारटक यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. माजी नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष तथा नगरा या ठिकाणी व्यासपीठावर असणाऱ्या सर्व प्रमुख वक्त्यांचं या ठिकाणी मी शब्दसुमनाने या ठिकाणी सर्वांचं मी स्वागत करतो. आणि आपण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने ह्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक माननीय माजी सहकार मंत्री व पणन मंत्री तथा माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, त्याचबरोबर नगराध्यक्षपदाचे उमेदवार ज्यांचं लहानपण याच गल्लीमध्ये गेलं, याच गल्लीमध्ये वाढले, मोठे झाले, राजकारणाचे धडे घेतले, ते आमचे बंधुतुल्य मित्र माननीय राजेंद्र सिंह यादव, त्याचबरोबर सौरभ पाटील तात्या, आमचे कंशेदाजी फारुखभाई पटवेकर माऊली, त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील, पोपटराव साळुंके, संजय चन्ने, राजाभाऊ माने, नंदकुमार बटाणे आणि यशवंत विकास आघाडी लोकशाही आघाडीचे या ठिकाणी असलेले सर्व उमेदवार, स्टेजवरील सर्व मान्यवर, स्टेजच्या समोरील माता, बंधू, भगिनींनो आणि आमच्या युवक मित्रांनो, खरं तर सांगायचं आपल्याला अवधी फार कमी मिळालेला आहे प्रचारासाठी. तर ह्या प्रभागामध्ये आपलं चिन्ह तिन्ही नारळ आहे आणि पूर्ण कराडमध्ये आपले चिन्ह छत्री आणि नारळ आहे. 10 नंबरच्या वार्डा 11 नंबरच्या वार्डामध्ये फक्त एक बिस्किट मिळालेलं आहे. तर मित्रांनो, फारुखबाईंच्या भाषणामध्ये सांगतील की प्रथम आपण देवाला गेलो तर शुभ असतो नारळ, आणि ऊन आणि पावसापासून जर आपल्याला मदत असेल तर त्याला छत्रीची गरज असते. मित्रांनो, आपल्या पार्टीचं चिन्ह देखील नारळ आणि छत्री आहे. राजेंद्र यादवांच्याबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो, नगरपालिकेची मुदत 5 वर्ष 4 वर्ष संपून साधे ते नगरसेवक देखील नाहीत, सामान्य कार्यकर्ता म्हणून ते कराड शहरामध्ये काम करत होते. त्यांनी ह्या 4 वर्षामध्ये कराड नगरपालिकेसाठी जे आपलं गाव आहे, ह्या गावासाठी
450 कोटी रुपयाचा फंड त्यांनी कराडसाठी आणलेला आहे. मित्रांनो, मी नेहमी प्रत्येक भाषणामध्ये मी सांगतो, 2 जर जुगार खेळणारे असतील तर ते जुगाराच्या गुत्त्यावरती जातात, 2 दारू पिणारे असतील तर 2 दारूच्या अड्ड्यावर जातात. पण ही यशवंत विकास आघाडी आहे, ही 2 एकत्र का आलेले आहेत? या समाजाचं आणि या शहराचं, इथल्या नागरिकाचं ऋण फेडण्यासाठी ही एकत्र आलेली ही आघाडी आहे, यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही आघाडी. मित्रांनो, मागच्या 40 वर्षामध्ये आपण पाहिलं, 42 वर्ष कराड नगरपालिकेमध्ये आदरणीय PD पाटील साहेबांनी अहोरात्र कष्ट करून काम केलं, या शहराचं नाव लौकिक वाढवलं. ह्या नगरपालिकेमध्ये 12 ते 13 पुरस्कार आपल्याला देश पातळीवरचे मिळाले. आदरणीय PD साहेबांनी केलेलं काम असेल, त्यानंतरच्या भविष्याचा वेध घेऊन 50 वर्षाचं काम असेल, आदरणीय राजेंद्र यादव त्यांच्या यशवंत विकास आघाडीनं आणि लोकशाही आघाडीनं ह्या शहरासाठी केलेलं आहे. मित्रांनो, 2 तारखेला सकाळी लवकर उठून आपल्याला एवढंच सांगतो की पहिल्यांदा आपण आजही सांगतो, आपण आपल्या घरातल्या पहिल्यांदा चिन्ह समजून सांगणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये आपलं लक्ष आपल्या कुटुंबाकडेच नसतं. आपण बाहेर प्रचार करतो, वार्डात प्रचार करतो, गावात फिरतो, गावात प्रचार सांगतो, पण आपल्या घरातल्यांना चिन्ह माहीत नसतं. पहिल्यांदा आपण आपल्या घरातल्या लोकांना चिन्ह सांगणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपल्या बाजूच्या घरच्यांना, वार्डातल्या लोकांना आपलं चिन्ह सांगणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपलं चिन्ह नारळ आहे, आपलं चिन्ह छत्री आहे. नगराध्यक्षपदासाठी राजेंद्र यादवांचं चिन्ह नारळ आहे. आपल्या या प्रभागातील उमेदवार आहेत, त्यांचं चिन्ह तिघांचंही नारळ आहे. आमदार साहेब, ह्या प्रभागाचं मी 3 वेळा मला नेतृत्व करण्याची संधी दिली. साहेब, इथला सर्व राहणारा मतदारसंघ, इथल्या घरातली सगळी लोक इतकी प्रामाणिक आहे, जी लोक काम करतील त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारे ह्या प्रभागातील लोक आहेत. साहेब, या भागातला कुठलाही प्रश्न असला तर सुभाष काकांच्या माध्यमातून, राजेंद्र यादव साहेबांच्या माध्यमातून ह्या वार्डात आमच्या इथल्या मंडळातली मुलं असतील, अतिशय दुर्लक्षित भाग म्हणून इथं खालच्या बाजूला मंदिर आहे. ह्या मंदिराला इथल्या लोकांनी, इथल्या मुलांनी कष्ट करून ते मंदिर परत बांधलं. त्याला लागणारा जेवढा काही जो फंड आहे, तो फंड राजेंद्रसिंह यादव यांच्या माध्यमातून, लोकनेते एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी फंड आणला गेला. कुठलंही काम, मी आज मित्रांनो तुम्हाला सांगतो, ह्या आघाडीला तुम्ही संधी द्या, 100% इथून पुढच्या कुठल्याही काळामध्ये आपल्या प्रभागातील कुठलीही अडचण शिल्लक राहणार नाही, एवढी मी सगळ्या या दोघांच्या वतीनं मी आपल्याला ग्वाही देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शहरामध्ये आज ही सांगता सभा होत आहे आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या ह्या शुक्रवार पेठेत सांगता सभा होती. या सभेसाठी आपणाला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, सातारा जिल्हा शिवसेना प्रमुख आमचे प्रमुख राजाभाऊ शेलार साहेब, तसेच कनसे साहेब सातारा जिल्हा संपर्क प्रमुख जयवंतराव शेलार साहेब, तसेच या ठिकाणी जयवंतराव सॉरी बरं का, आणि या ठिकाणी तसेच आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार राजेंद्रसिंह यादव, तसेच आमचे मित्र जयवंतराव पाटील, या ठिकाणी बरेच उमेदवार आहेत, मानसिंगराव दादा बटाणे मेहरबान, सौरभ तात्या, सगळ्यांचं नाव घेतलं तर मला अगोदरच सांगितलं की लवकर आटपायचं आहे म्हणून. खरं तर बरं का की यशवंतराव चव्हाण साहेबांचा हा शुक्रवार पेठ, या शुक्रवार पेठेत चव्हाण साहेबांचं बालपण गेलं, लहानपण गेलं. भारताचं नेतृत्व करत असताना या शुक्रवार पेठेला एक परंपरा, एक विचार आहे, एक विचारधारा आहे. साहेब, तुम्हाला सांगायचं झालं तर बरं काय 2001ला याच ठिकाणी आम्ही सांगता सभा घेतली होती आणि ह्या शुक्रवार पेठेनेच आम्हाला उचलून धरलं होतं. राजेंद्रसिंह यादव उद्याच्या भावी नगराध्यक्ष म्हणून तुम्ही असणार, या शुक्रवार पेठेने हे सगळे समाज तुम्हाला उचलल्याशिवाय राहणार. यादव मेहरबानांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ते अंतोबा मोपते ह्याच वाड्यात इथं शुक्रवार पेठेत राहत होते. हे त्यांचे आजोबा साहेब, त्यांचं एक आजोबांचं एक बैल होतं पतंग म्हणून.
तो कुठेही गेला बैल तर कधी हरलेला नाही. त्या अंतोबांचा नातू आहे बरं का, हरणार नाही, जिंकल्याशिवाय राहणार नाही. खरं तर सांगायचं झालं तर हा आज मला या ठिकाणी यादव मेहरबानांनी आणि त्यांनी जी दिलेले उमेदवार बाळासाहेबांनी आणि यादव मेहरबानांनी दिलेले उमेदवार, बरेच वेळेला आम्ही साहेबांच्याबरोबर, माझी बाळासाहेबांच्याबरोबर चर्चा होत होती. साहेब काय करायला पाहिजे. साहेब म्हणायचे फारुख भाई आपल्याला गावाचं गाव पण टिकवायचं आहे. यादव मेहरबान भेटले की म्हणायचं आपल्याला गाव पण टिकवायचं आहे. आणि सगळे सगळ्या विचाराची माणसं आम्ही सगळी एकत्र यायचं आम्ही ठरवलं. पक्ष विरुद्ध पक्षाचे जोडे बाजूला ठेवायचे, पण हा गावाचं गाव पण वाचवण्यासाठी, गावाचं गाव पण टिकवण्यासाठी, या गावाचं बंधुत्व एकात्मता टिकवण्यासाठी, या गावाचा व्यापार टिकवण्यासाठी, या गावामध्ये सुख समृद्धी असावी, सर्व समाधानाने गुण्यागोविंदाने जगलं पाहिजे, ह्या भावनेतून आम्ही सर्वजण एकत्र आलोय. जसं मित्रांनो, खरं तर आज तुम्हाला सांगायचं झालं तर आज ह्या व्यासपीठावरचं बरं का सगळी जर बघितलं तर आम्ही मुस्लिम बांधव, मुस्लिम समाज, त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे आमचे सर्व सहकारी सगळ्यांनी एकच विचार केला की कराड शहर यशवंतराव चव्हाण साहेबांचं शहर आहे आणि ह्या शहराला बरं का या संकटातनं वाचवलं पाहिजे. ह्या शहराचं नाव लौकिक देशात आहे. ह्या शहराचं लौकिक, या शहराला जातीय तणाव कधी व्हायला नाही पाहिजे. इथून पुढं बंधुत्व आणि एकात्मता टिकवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेले, कुठली शंका बाळगायचं काम नाही. शेलार साहेब, तुम्हाला सांगायचं बरं का की परवा उपमुख्यमंत्री साहेब येऊन गेले, त्यांचं भाषणही ऐकलं. राजेंद्र यादवने 350-350 कोटी रुपये 4 वर्षामध्ये आपल्या साहेबांच्याकडून फंड आणला आणि आणल्यानंतर साहेबांच्या ज्यावेळेला त्यांचा उत्साह बघितला आणि साहेब ज्यावेळेला बोलत होते, बोलताना राजेंद्र यादव मेहरबानांनी काय त्यांच्यासमोर पुढच्या भविष्याचं काय काम आहे ते दाखवलं. सुरुवातीला 60 लाखाचं दाखवलं. साहेब म्हणले आचारसंहिता संपली की लगेच करतो. पुन्हा दुसरी एक फाईल दिली तर साहेब बघता बघता हसले आणि म्हणले यादव मेहरबान काय काळजी करू नका, तेही तुम्हाला दिलं. हे आपले नेते आहेत बरं का की आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी केलं. साहेब शिंदे साहेबांनी सगळं केल्यानंतर मग मला एका गोष्टीची आठवण येते की ज्या वेळेला बरं का की एखादी बिर्याणी चांगली बनवली असेल आणि बिर्याणीमध्ये त्याला जर बरं का की आपण सगळे खायला बसलो, कुक बी चांगला होता, जेवायला सगळी बसले होते आणि प्रत्येकाने तोंडात घास घासल्यानंतर प्रत्येकाचं साहेब तोंड वाकडं झालं. आणि मी म्हटलं प्रत्येकाचं तोंड वाकडं होण्याचं कारण काय, तर म्हणायला लागले ह्या बिर्याणीमध्ये मीठ नाही, मीठ टाकल्याचे बिर्याणीला चव येत नाही. जसं शिंदे साहेब या ठिकाणी आले, मिठाचा खडा टाकल्याने बिर्याणीला चव आणल्याने आमच्या या कराडला वैभव आणून दिला, त्याबद्दल आम्ही शिंदे साहेबांचं ऋणी आणि आभारी आहोत. त्याचबरोबर मला या ठिकाणी बऱ्याच गोष्टीवर बोलायचं होतं, वेळ फार कमी आहे, आपले नेते बी बोलणार आहेत. पण मित्रांनो, राजेंद्रसिंह यादव असो, आमचे सर्व सहकारी असून दे, आम्ही सर्वांनी बरं का एका दिलाने, एका विचाराने या गावाचा विकास आणि या गावाचा विकास करण्यासाठी आम्ही ठरवलेलं आहे. दुसरी गोष्ट बरं का की आज या ठिकाणी आमचा जो चिन्ह आहे, यादव मेहरबानांना नारळ चिन्ह मिळाले. मला एक सांगा, आपण शुभ कार्य कुठलंही करताना, कामाची गणेशा करताना आपण काय फोडून करतो, काय फोडून, जरा खालना आवाज आला तर बरं होईल ना, नारळ फोडून आपण सुरुवात करतो. तसंच बरं का की आम्हाला सगळ्यांना बाकीच्या यशवंत विकास आघाडीला बी चिन्ह, आमच्या सगळ्या सहकार्यानं बाकीचे चिन्ह मिळाले. छत्री, उन्हाळा असो पावसाळा असो, छत्री बरं का की तुम्हाला छत्री सावली देते आणि पावसापासून तुम्हाला वाचवते, असे आपल्याला सगळे चिन्ह मिळालेले आहेत. दुसरी गोष्ट बरं का मेहरबान, तुम्हाला या ठिकाणी सांगतो की तुम्ही भावी नगराध्यक्ष आहातच, पण तुम्हाला जाता जाता एक गोष्ट सांगून जातो की ज्या वेळेला एका जंगलाला आग लागलेली असते त्यावेळेला एक चिमणी बरं का की त्या चोचीत पाणी घेऊन चाललेली असते. लांडगा त्याला विचारतो, अगं ये चिमणी, तुला का डोकं फिरले का, एवढे तुझे चोचीत पाणी बसणार, त्याच्यातनं लागलेल्या कशी विजणार. हे लांडग्या, मला माहिती आहे माझ्या ह्या चुचीनं बरं का की ही आग विझणार नाही, ही मला माहीत आहे, पण त्या आग विझवणाऱ्याच्या लिस्टमध्ये माझं नाव असायला पाहिजे.
तसं बरं का माझा समाज आणि आम्ही सर्वजण बरं का की त्या आम्ही आमचा समाज आणि आम्ही सर्वजण बरं का आपल्याबरोबर आहेत. त्या बरं का की उद्या तुम्ही निवडून आल्यानंतर शिवसेना, मुस्लिम समाज, सर्व जाती धर्माचे लोक आपल्याबरोबर होते हे आज मी या ठिकाणी सांगतो. सर्वांचा हा विजय असेल एवढं मी सांगतो. आणि उद्याच्या 2 तारखेला उद्याच्या 2 तारखेला आपण मतदान करायला जात असताना आज बरं का की नवीनच काय झालं, काल अचानकपणे त्यांनी काय केलं, नगराध्यक्षाचं जो बॅलेट पेपर जे मशीन होतं आपण पहिल्यांदा सांगत होतो ते वेगळं आहे, पण ते आता अचानक त्यांनी बरं का की काल काही वार्डामध्ये म्हणजे आमच्या 9 मध्ये आणखी कुठल्या प्रभागामध्ये नगराध्यक्षाच्या खाली बरं का म्हणजे वर नारळ आहे, ला खाली छत्री आहे आणि दुसऱ्या मशीनमध्ये छत्री आहे. काही ठिकाणी तिन्ही ठिकाणी नारळच आहे. उद्याच्या 2 तारखेला बरं का आपण मतदान बरं का की एक विसरायचं नाही, सगळ्यांना एकच गोष्ट सांगायची, नारळ आणि छत्री, नारळ आणि छत्री. सुरुवात नारळ बटन देऊन करायची आहे. यादव मेहरबानला विजय करायचा आहे. त्यानंतर 2 ठिकाणी बरं का छत्रीचं बटन दाबून भरघोस मताने सर्व उमेदवारांना निवडून आणावं. त्याचबरोबर मेहरबान मी आज तुम्हाला सांगतो, परवा मी शेलर साहेब बरं मी सांगितलं होतं की 20-22 येतील, माझा आकडा आता 24 पर्यंत गेलेला आहे. 100% यादव मेहरबान आपण आणि आपल्याबरोबर 24 नगरसेवक निवडून येतील एवढी मी तुम्हाला गवाही देतो. माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी 2025 नगरपालिकेच्या इलेक्शन सांगता समारंभाचं आज सभा आयोजित केली, ती नामदेव मंदिरापाशी केली. तर या सांगता सभेचे आपले लाडके लोकप्रिय आमदार, माजी आमदार व पवनमंत्री बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे कणसे साहेब, शिवसेनेचे जयवंतराव शेलार साहेब व आपले कराडचे उमेदवार, नगराध्यक्ष उमेदवार राजेंद्रसिंह यादव, फारुख पटवेकर, सौरभ पाटील, हनुमंतराव पवार, तर सर्वांची नावं घेत नाही. येत्या 2 तारखेला नगरपालिकेचे 9 वर्षानं इलेक्शन होत आहे. इलेक्शन लवकर न झाल्याचा परिणाम कराडवर प्रचंड मोठा झालेला आहे. आत्ताची परिस्थिती नगरपालिकेची बघितली तर अत्यंत दयनीय अवस्था आहे. अगदी पगारालाही पैसे नाहीत. अशी बाब कधीसुद्धा झाली नाही. प्रशासन आल्यापासून ह्या सगळ्या गोष्टी नगरपालिकेला सोसायला लागतील आणि आता येणाऱ्या नवीन बॉडी येणाऱ्याला फार मोठ्या कष्टानं कसरतीचं नगरपालिकेला चालवायला लागणार आहे. 2016-17ला स्वच्छ सर्वेक्षणमध्ये पहिल्यांदा आम्ही नगरपालिकेने भाग घेतला. त्यावेळेला देशात आपला नगरपालिकेचा पहिला नंबर आणला. त्यावेळेला आम्हाला 12 कोटीचं बक्षीस मिळालं. दुसऱ्या वर्षी 9 कोटीच मिळालं. नंतर आपली बॉडीची मुदत संपली. राज्य सत्रावसुद्धा 3 वर्ष आपण नंबर मिळाला. ह्यो जर देश पातळीवर जो सन्मान आपल्याला मिळाला आहे, निव्वळ PD पाटलाचा साहेबांचा 100% वाटा आहे. 72 साली महाराष्ट्रात पहिली तालुक्या ठिकाणी ड्रेनेज स्कीम आपल्या कराडला झाली. त्या ड्रेनेज स्कीममुळं आपल्याला त्याचे मार्क जवळजवळ 40% मार्क मिळाले. बारडबरे म्हणून आपला एक भाग आहे, तिथं साहेबांनी त्या काळात 14 एकर जागा घेतली. आता ती जागा घेणं शक्य नव्हतं, कारण जागेच्या किमती प्रचंड झाल्यामुळं. आणि त्या ठिकाणी सुद्धा तिथं सुद्धा आपल्या कचऱ्याचा प्रक्रिया करणारी एक यंत्रणा आहेत. त्यापासून बायोगॅससुद्धा आपण तयार करून तिथल्या तेवढ्या भागापुरती आपण लाईट देतो. तसंच रोजचा कचरा
25-30 टन निघेल, ज्या त्या ह्याला आपण ती विल्हेवाट लावून त्या सगळ्या आपण गोष्टी करून आता सगळी यंत्रणं आता पूर्ण ढासळलेले आहेत. आता कुणाला पायपोस नाही, सगळं परत कचरा हे रोजच्या रोज आपण डिस्पोज करत असल्यामुळं आता कचरे ढीग प्रचंड वाढले. ड्रेनेज स्कीमसुद्धा चांगल्या पद्धतीनं आपली तेवढी मात्र चांगल्या पद्धतीने चालू आहे. काही ड्रेनेज स्कीमची सुद्धा कामं थोडी राहिलेले, वाकांमधल्या एक STP अपूर्ण राहिलेल्या जागेच्या अभाव, जागेचा आता तो प्रश्न सुटलेला आहे की आम्ही नवीन बॉडी आल्यानंतर पहिल्यांदा काम ते STPच घेऊ. आणि कराडला जो वाडी भागामध्ये जे ड्रेनेज स्कीम अजून लाईन सगळ्यात टाकून झालेले आहेत, पण ड्रेनेज स्कीम अजून ती चालू नाही, ते पण आम्ही येत्या काळात जरूर करणार आहेत. कराडला एक ऐतिहासिक वारसा आहे. यशवंतराव चव्हाणांचं म्हणून भारतभर आपलं नाव गाजतं, त्या आपलं गावाचं आपलं भाग्य आहे. कुठल्याही विकासाला PD साहेबांनी कुठंही मागं पुढं न मागता स्वतःचं 42 वर्ष नगराध्यक्षपद भोगून या कराडचा विकास केला. आणि इथून पुढं लोकसंख्या प्रचंड वाढत चाललेली आहे. वाकांचा भाग आपल्याला वाढवल्याशिवाय पर्याय नाही. त्यासुद्धा वाकांच्या भागात प्रचंड डेव्हलपमेंट आहेत. पण मोठा प्रश्न आहे की रस्ते काय आरक्षित जागा आपल्याला घ्यावं झालं तर लोकांच्या वाटेगाठी करून आपल्याला जागा घ्यावं लागतील, त्याशिवाय आपलं शेअर वाढणार नाही. BD पाटील साहेबांना असताना नवीन स्कीम जॅकवेल एक जरा थोडंसं आपल्याला जुन्या जॅकवेलवर थोडंसं खराब पाणी येत होतं, म्हणून साहेबांनी तिथून 2 किलोमीटर वारंजीला जॅकवेल नवीन आपण तयार केलं. त्या साहेबांच्या कल्पनेतनं ही स्कीम झालेली आहे. आता कराडला पूर्ण स्वच्छ पाणी आणि निळं पाणी आता आपण करायला घेतोय. ड्रेनेज स्कीमसुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात आता वाढवायला वाव आहे आपल्याला. हे सगळं करत असताना येत्या 2 तारखेला च्या निवडणुकीला आपण समोर जातोय, मतदानाला जातोय. आपलं चिन्ह नगराचे चिन्ह नारळ आहे व लोकशाहीचं चिन्ह छत्री आहे. येत्या 2 तारखेला दोन्ही सगळ्या उमेदवारांना आपण निवडून द्यावं एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे तुळजाभवानी राजे शिवछत्रपती हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय आनंद दिघे या कराड नगरीचं वैभव आणि ज्यांनी या कराड नगरीच्या विकासामध्ये महत्त्वाचं योगदान दिलं ते आदरणीय PD पाटील साहेब, या सर्वांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करून आजच्या आपल्या सांगता सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय माजी सहकार मंत्री, आपणा सर्वांचे नेते आदरणीय बाळासाहेब पाटील, आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव, आमचे संपर्क प्रमुख आदरणीय कनसे साहेब, माजी नगराध्यक्ष आदरणीय जयवंतराव पाटील साहेब, सौरभ पाटील, आदरणीय नगरसेवक फारुकजी पटवेकर, त्याचबरोबरीनं माजी नगराध्यक्षा विद्याराणी साळुंखे, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी आणि कराड शहराचे शिवसेनेचे शहर प्रमुख आदरणीय राजेंद्रजी माने, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय सर्व मान्यवर नगरसेवक, माजी नगरसेवक, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज सांगता सभा आहे. खऱ्या अर्थानं निवडणूक आयोगाकडून 1 दिवसाचा आपल्याला बोनस मिळाला आहे. 1 दिवस उद्या प्रचारासाठी आपल्याकडे उपलब्ध आहे. पण नक्कीच नेहमीच्या प्रथेप्रमाणे 1 दिवस अगोदर आपण आपल्या सर्व प्रचाराची सांगता करत असतो, त्याप्रमाणे आज ही सांगता सभा या ठिकाणी संपन्न होते. खरी निवडणुकीची प्रक्रिया आपण गेली 15 दिवस राबवत आहोत, पण प्रत्यक्षात आपल्याला प्रचारासाठी 5च दिवस फक्त मिळाले. चिन्ह मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं आपला प्रचार सुरू झाला. पण बंधूंनो, या 5 दिवसामधला प्रमुख दिवस जो आहे तो उद्याचा दिवस आहे. उद्याच्या दिवशी आपण किती लोकांना भेटतो, किती लोकांशी संपर्क करतो, किती लोकांच्या घरी जातो आणि त्यांच्याबरोबर आपण आपलं असणारं चिन्ह समजावून देतो, याच्यावर खऱ्या अर्थानं आपला विजय या ठिकाणी अवलंबून आहे. विशेष करून या ठिकाणी आमच्या माता भगिनी उपस्थित आहेत.
सर्व पुरुष मंडळी आपण प्रत्येकाच्या अंगणात जातो, आपलं पॉम्पलेट देतो आणि आपलं चिन्ह समजावून सांगतो, पण आमच्या माता भगिनी चुलीपर्यंत जाऊ शकतात. खऱ्या अर्थानं त्यांच्या हातामध्ये ह्या प्रचाराची धुरा आहे की त्या जाऊन ज्या घरातल्या आमच्या माता भगिनींना या ठिकाणी ज्या संबोधित करतील, समजावून देतील, त्याच्यावर खऱ्या अर्थानं उद्याचं मतदानाचं आपलं भवितव्य अवलंबून आहे. एक दुसरी गोष्ट मी या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगेन, नगराध्यक्षपदासाठी आदरणीय आमचे राजेंद्र सिंह यादव यांना या ठिकाणी आपण सर्वांनी उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. त्याचबरोबरीनं लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडी यांचे बाकीचे सर्व नगरसेवक या ठिकाणी, मग त्याच्यापैकी काही जणांना बिस्किट चिन्ह मिळाले, काही जणांना धनुष्यबाण मिळाले, तर काही जण या ठिकाणी आपण नारळ आणि छत्री या चिन्हावर या ठिकाणी निवडणूक लढवतो आहे. चिन्ह फक्त लोकांच्या मनामध्ये ठसलं पाहिजे, कारण प्रत्यक्षात आत गेल्यानंतर माणसांचा गोंधळ उडाला तर नक्की आपलं मत दुसऱ्याला जाण्याची शक्यता असते. आणि म्हणून आपण उद्याच्या 1 दिवसामध्ये सर्व मतदारांच्यापर्यंत आपण आपलं चिन्ह या ठिकाणी समजून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी राजेंद्र सिंह यादव काय आहेत, त्या ठिकाणी त्यांचा प्रदीर्घ अनुभव काय आहे, त्याचबरोबरीने या कराड नगरीच्या विकासासाठी आदरणीय पी डी पाटील साहेबांनी केलेलं काम काय आहे हे तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब, आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आदरणीय राजेंद्र सिंह यादव, आपलं पुढचं विजन काय आहे, आपलं पुढचं भविष्यकाळाचं नियोजन काय आहे हे तुमच्या माझ्यासमोर या ठिकाणी अनेक मिटिंगमधून त्यांनी ठेवलेलं आहे आणि आजही ते आपल्यासमोर ठेवतील. मी या निमित्ताने एकच सांगेन की बंधूंनो, परवा शिंदेसाहेबांचा या ठिकाणी कार्यक्रम झाला. आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी आपणा सर्वांना या ठिकाणी संबोधित करताना एक शब्द दिला आहे की यापूर्वीसुद्धा मी कुठेही कमी पडलो नाही, कारण ही देना बँक आहे, लेना बँक नाही. त्याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी आदरणीय राजेंद्र सिंह यादवांनी एक पुढं कागद केलं आणि त्याच्यावर लिहिले होते 40 कोटीचा निधी पाहिजे. शिंदेसाहेब म्हणले, अरे 40 कोटीचा, ज्यांनी 400 कोटी दिला त्यांना 40 कोटी काहीच अवघड नाही, ताबडतोब मी फक्त निवडणूक संपू द्या, ते आपण त्याची पूर्तता करू. बंधूंनो, देणारा एक नेता तुमच्या माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि खंबीरपणे उभा असून तो केवळ नुसतं बोलत नाही, नुसतं नियोजन करत नाही, तर प्रत्यक्षात कृती करून दाखवतो. हे शिंदेसाहेबांचं वैशिष्ट्य आहे. आणि या शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व या ठिकाणी असणारे आमची यशवंत विकास आघाडी असेल, लोकशाही विकास आघाडी असेल, आदरणीय पाटील साहेब असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जातो आहे. बंधूंनो, या शहराचा चेहरामोहरा बदलण्याचं काम आदरणीय पी डी पाटील साहेबांनी केलं. या अगोदरच्या सगळ्या आमच्या नगराध्यक्ष मंडळींनी या ठिकाणी केलं. भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी तुम्हाला मला निश्चितपणानं या ठिकाणी आपले राजेंद्र सिंह यादव यांना त्यांचं जे चिन्ह आहे नारळ, त्यांच्याबरोबर त्यांचे जे सहकारी आहेत त्यांना काही त्यांना मिळालेलं छत्री असेल, ही छत्री, नारळ, काही ठिकाणी धनुष्यबाण आणि बिस्किट या चिन्हांच्यावर आपण सगळ्यांनी स्वतःचं मतदान द्यावं, शेजाऱ्यांना सांगावं, पै पाहुण्यांना सांगावं आणि या विजयाचे वाटेकरी होण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हा आणि आपण हे सर्वजण कराल अशी मी मनोमन परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रथम समस्त सुज्ञ कराडकरांना माझा नमस्कार. खरं पाहिलं तर लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडी ही समस्त कराडकरांच्या मनातली आघाडी आहे. या शहरावर स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण आणि स्वर्गीय पी डी पाटील साहेब यांचे संस्कार आहेत. गावाचे गावपण टिकवण्यात, समाजात सलोखा राखावा यासाठी ते दक्ष होते. पी डी पाटील साहेबांचा दृष्टिकोन अतिशय शहराच्या उत्तम सुखसुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीनं होत्या. त्यांच्यावर पावलावर पाऊल टाकत राजेंद्र सिंह यादव यांनी कराड फेज 2चा संकल्प केला. यात पुढील 50 वर्षाचा विचार करून विविध विकास कामांचं नियोजन या संकल्पातून करण्यात आलेलं आहे. आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे यशस्वीपणे अस्तित्वातसुद्धा यासाठी कराड शहराबद्दल कळवळा असलेल्या राजेंद्र सिंह यांना आज आपण नगराध्यक्षपदासाठी आणि त्यांच्याबरोबर या लोकशाही आघाडी, यशवंत विकास आघाडी या सर्व उमेदवारांना एक चांगल्या पाठिंब्यानं आपल्याला या 2 तारखेला नारळ चिन्ह आहे, छत्री चिन्ह आहे, त्याबरोबर एका उमेदवाराचं आपलं बिस्किटसुद्धा चिन्ह आहे. आणि या सर्वांना चांगल्या मताधिक्यानं या कराड शहराच्या विकासासाठी आपल्याला सर्वांना त्यांना भक्कम पाठिंबा निवडून द्यायचं आहे.
खरं पाहिलं तर ज्या वेळेला राजेंद्रसिंह यादव यांनी ज्यावेळेला शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळेला शिंदेसाहेबांच्याकडे त्यांनी एकच दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवला की या कराड शहराचा विकास. आणि त्यावेळेला शिंदेसाहेबांनी राजेंद्रसिंह यांना शब्द दिला होता की तुम्हाला जे जे काही विकास कामं असतील ती कामं आणा. खरं पाहिलं तर राजेंद्रसिंह यादव यांनी एकदम बारकाईने निरीक्षण आणि एक सूक्ष्म पारदर्शक अशा पद्धतीचं एक नियोजन करून शिंदेसाहेबांच्याकडं एक यादी दिली. आणि खरोखरच शिंदेसाहेबांनी कुठल्या प्रकारचा विचार न करता या कराड शहराच्या विकासासाठी त्यावेळेला 225 कोटी रुपयाचा निधी दिला. त्यानंतर शिंदेसाहेबांच्याकडं परत एकदा सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून राजेंद्रसिंह यादव यांच्या माध्यमातून मागणी आली. परतसुद्धा त्यांना एक 100 कोटी असं म्हणजे जवळजवळ 325 कोटीचा निधी दिला. त्याचबरोबर या कराड शहरातील काही ठेकेदार सुद्धा शिंदेसाहेबांच्या जवळ आले आणि त्यांनी शिंदेसाहेबांना मागणी केली की या कराड शहराच्या विकासासाठी. आणि शिंदेसाहेबांनी मला फोन केला, शरद कराडच्या या विकासासाठी अजूनसुद्धा आपल्याला कराड शहराच्या काही एक ठेकेदाराची मागणी आहे आणि तीसुद्धा शिंदेसाहेबांनी ताबडतोब पूर्ण केली. त्याचा साक्षीदार मी आहे. त्याचबरोबर पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाई यांचासुद्धा मला फोन आला की अरे साहेबांचा फोन आला होता आणि त्यासाठी काही लोक आपल्या कराड शहराच्या विकासाचा मुद्दा घेऊन तिथे गेलेले आहेत. मग त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक असेल, त्याचबरोबर लिबर्टी क्रीडा मंडळ इमारतीसाठी किंवा त्याच्या आजूबाजूच्या सुशोभीकरणाच्या निधीसाठी, त्याचप्रमाणे कराड नाका ते कोरेगाव कारवे कोडोली हा जुना रस्ता त्यासाठी सुद्धा एक 50 कोटीची उपलब्धता. म्हणजे जवळजवळ कराड शहराचा विकास, कराड शहराचा एक विचार करून शिंदेसाहेबांनी या कराड शहरासाठी एकंदरीत 450 ते 500 कोटी निधी दिलेला आहे. तुम्ही विचार करा की आपला नगराध्यक्ष नाही, आपला इथं सत्ता नाही आहे, तरीसुद्धा कुठल्याही प्रकारची 4 वर्ष इथं कुठलं नगरसेवकाच्या माध्यमातून काम नसताना, आपला नगराध्यक्ष नसताना किंवा कुठल्याच पक्षाची सत्ता नसताना, प्रशासनाचं काम चालू असताना जर शिंदेसाहेब 500 कोटीपर्यंत निधी देऊ शकतात, तर तुम्ही राजेंद्रसिंह यादव आणि त्यांच्या पॅनलला जर निवडून दिलं तर तुम्ही विचार करा कराड शहराच्या विकासासाठी शिंदेसाहेब काय देऊ शकतात. त्यामुळं सर्व कराड शहरातील लोक सुज्ञ आहेत. काही ठेकेदार बोलत आहेत की मी निधी आणला, परंतु ते विसरलेत की हा निधीसुद्धा शिंदेसाहेबांनी दिलेला आहे. शिंदेसाहेबांनी कधी पक्ष बघितला नाही, कुठलं नातं गोतं बघितलं नाही. एखादा विषय विकासाचा पुढं आला की त्याने हात पुढं केलेले आहेत. परवा शिंदेसाहेब बोलले कराडमध्ये की मी देणारा नेता आहे आणि हे खरंच आहे. त्यांच्यासारखं काळीच कुणाचं आजपर्यंत मी बघितलं नाही. मी त्यांच्याबरोबर गेली 30 वर्ष काम करतो आहे. आजपर्यंत शिंदेसाहेबांनी ज्यांना ज्यांना शब्द दिला तो पूर्ण करण्याचं काम हे शिंदेसाहेबांनी केलेलं आहे. ज्या ज्या शहरामध्ये गेले त्या त्या शहराचं सोनं करण्याचं काम आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी केलेलं आहे. आणि याचे सर्व आपण या 2 वर्षाच्या 2.5 वर्षाच्या कालावधीचे आपण सर्व साक्षीदार आहात. शिंदेसाहेबांनी घेतलेले निर्णय, महिलांसाठी घेतलेले निर्णय हे सुद्धा आपण सर्वांनी बघितलेले आहेत. नुसते निर्णय घेतले नाहीत तर त्याची ताबडतोब अंमलबजावणी केलेली आहे. आजही त्या सगळ्या योजना, सगळ्या स्कीम चालू आहेत. सर्व महिलांना, लाडक्या बहिणींना त्या योजनेचा लाभ होतो आहे. हे सुद्धा आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे शिंदेसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या 2 तारखेला शिंदेसाहेबांच्या हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी लोकशाही आघाडी, यशवंत विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजय कराल आणि 3 तारखेला अतिशय चांगल्या पद्धतीनं गुलाल खोबरं उधळण्याची संधी घ्याल एवढंच समजतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. घालवता वेस्टेज ऑफ टाईम अँड वेस्टेज ऑफ एनर्जी आपलं सर्वसामान्य माणसामध्ये जाऊन आपली भूमिका समजून सांगून भाषणबाजी विनाकारण हे सर्व टाळण्यासाठी आज आम्ही ही छोटेखानी सांगता सभा आयोजित केलेली आहे. या सभेसाठी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेबजी पाटील, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित
सातारा जिल्हा शिवसेनेचे संपर्क प्रमुख आदरणीय शरदजी कंसे साहेब, सातारा जिल्हा शिवसेना प्रमुख जयवंतरावजी शेलार, या कार्यक्रमास उपस्थित माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील, सौरभ पाटील तात्या, पोपराव साळुंके, आमचे सहकारी मित्र हनुमंतराव पवार, माजी नगराध्यक्ष अल्ताबाई शिकलकर, आमचे सहकारी मित्र या ठिकाणी सुनील जाधव, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार बटाणे, शहराध्यक्ष आमचे राजेंद्र माने, अनिल घराळ, आता ज्यांनी मराठा क्रांती मोर्चाने या ठिकाणी आम्हाला पाठिंबा व्यक्त केला, सर्व सन्माननीय व्यासपीठ, आमचे शहाजी डुबलदादा आहेत, नईम कगले, त्या ठिकाणी सगळेच मान्यवर या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत. खूप आता बोलायचं आहे, थोडेसे वेळेचा अपुरेपण आहे. सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि लोकशाही व यशवंत विकास आघाडीचे सर्व उमेदवार, सर्व कराड शहरातील उपस्थित मतदार बंधू भगिनी, युवक मित्रांनो, मी मुद्दामून कराड शहरातील मतदार बंधू भगिनी म्हणलं, कारण आजच्यासारखं बाहेरून कोण इथं आलं नव्हतं. आजच्यासारखं MS-10 पासिंगच्या गाड्या कुठे ह्या कराड शहरात दिसल्या नव्हत्या. दिसल्या ना आज तुम्हाला? त्यामुळं बोलवून आणलेली माणसं आणि प्रेमाची माणसं म्हणून म्हणलं कराड शहरातील मतदार बंधू भगिनी, आज या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज ह्या प्रचार सभेची तोफा आज धडधडतात. त्याच कुठंतरी या सांगता सभेच्या निमित्तानं आम्ही ठरवलं होतं की राजकारणाचे जोडे बाजूला काढून या कराड शहराच्या शाश्वत विकासासाठी, या कराड शहराचं गावाचं गावपण टिकवण्यासाठी आणि या कराड शहराच्या शांततामय सामूहिक सहजीवन टिकवण्यासाठी आज ज्या पद्धतीनं इकडून कृष्णा इकडून कोयना येते, त्या पद्धतीने लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडी एकत्र येऊन या गावाचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी एकत्र येणे काळाची गरज आहे. त्यासाठी सर्व आघाड्या असतील, समविचार पक्ष असतील, सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी मोठ बांधली की हे गावाची अस्मिता जपली पाहिजे. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांचं असलेलं गाव, आदरणीय PD साहेबांनी आपल्या गतिमान नेतृत्वाने विकासाचं पाया रचलेलं असलेलं गाव, ज्या चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत विचारामुळं महाराष्ट्राला उंची देणारं हे गाव, एक काळ महाराष्ट्राचं राजकारणाचं सत्ता केंद्र असलेलं गाव. आणि या गावामध्ये आज नेमकं काय चाललंय? कोणते बुद्धिभेदी विचार चालले आहेत, कोणती प्रलोभनं चालल्या आहेत आणि कोणत्या पद्धतीनं राजकारणाच्या दिशा या ठिकाणी बदलल्या जातात. काही युवकांना तुम्हाला सांगायचं आहे आणि काही युवकांच्या हातून तुम्हाला घडवायचं आहे. आज युवकांच्या पुढं काय तुम्ही नेऊन ठेवताय? साधी पानपट्टी उघडायची नाही, परंतु भावनिकतेचं राजकारण करून सत्ता मात्र मिळवण्याचा प्रयत्न करायचा, हे कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे. आज किती दिवस या लोकांच्या भावनेशी खेळणार आहेत तुम्ही? अमेरिकेत काय झाली की कराडात काहीतरी होते. अरे इथं कराडचं बघू दे ना. डोनाल्ड ट्रम्प काय म्हणला तिकडे तिकडे तो बघेल ना. विषय ह्या समस्त कराडकरांना माझ्या निवडणुकीच्या निमित्ताने एक जाहीर विनंती आहे की कृपा करून हे 2 दिवस शेवटचे अत्यंत महत्त्वाचे आहेत. डोकी फिरवण्याचे उद्योग होतील, प्रलोभ न दाखवले जातील, बुद्धिभेदाचं राजकारण केलं जाईल. कृपा करून कोणत्याही परिस्थितीत आपण डगमू नका, विचलित होऊ नका. या कराड शहराची अस्मिता, या गावाचं गावपण जोपासण्याचं काम आपल्या हातून झालं पाहिजे. नाहीतर येणारी पिढी तुम्हाला आम्हाला माफी दिल्याशिवाय राहणार नाही. कधीही ती माफ करणार नाही आपल्याला. आज मी प्रत्येक भाषणामध्ये मी सांगत आलो की ही आलेली निवडणूक हे मतदान केंद्रामध्ये जाऊन निवडणुकीमध्ये
त्या मतदान केंद्राच्या मतदान जे मशीन आहे त्यासमोरचं बटन दाबले म्हणजे मतदान नव्हे, मतदान रक्तदानासारखं सर्वश्रेष्ठ दान आहे. आज तुम्ही दिलेलं मत त्या उमेदवाराच्या विचाराचा दिलेलं मत असलं पाहिजे. तुम्ही दिलेले मत त्या उमेदवाराच्या व्यक्तिमत्वाला दिलेलं मत असलं पाहिजे. तुम्ही दिलेलं मत त्या उमेदवाराच्या आघाडीच्या पक्षाच्या ध्येय धोरणाला दिलेलं मत असलं पाहिजे. आज तुम्ही दिलेलं मत ह्या शहराच्या शाश्वत विकासाला आणि या शहराच्या शांततामय सामूहिक सहजीवनाला दिलेलं मत असलं पाहिजे. आज नेमकं काय होतंय, मी प्रत्येक सभेमध्ये हे सांगत आलो. शेवट एक सांगता सभा या निमित्तानं बोलतो की समोर बसलेला हा जनता जनार्दन आहे. तुम्ही ठरवणार आहे सत्ता कोणाला द्यायची. लोकशाहीमध्ये जर राजा कोण असेल तर तो मतदार आहे. लोकांनी लोकांच्यासाठी निर्माण केली ही लोकशाही. डेमोक्रेसी मेक फॉर द पीपल, बाय द पीपल अँड ऑफ द पीपल. आज या ठिकाणी राजसत्तेकडं आज दुर्लक्षित केलं जातं. पण मी आज या ठिकाणी बसलेले आमचे उमेदवारांमध्ये बऱ्यापैकी युवक आहेत. युवकांनी राजसत्तेमध्ये येणे ही काळाची असलेली गरज आहे. कारण राजसत्ता ही समाजाचं नेतृत्व करणारी, समाजाला दिशा देणारी, समाजाला हित जोपासणारी राजसत्ता असेल तर ते सर्वसामान्य माणसाच्या केंद्रबिंदू मानून त्यापर्यंत काम करते. त्याही वेळी मी सांगितलं मला कोणाही ठिकाणं टिप्पणी नाही करायची. पण जसं सर्कस असती त्या सर्कशीतला जो विदूषक असतो त्या विदूषकाच्या हातात जर सत्ता दिली तर तो दरबाराची सर्कस केल्याशिवाय राहत नाही. त्या पद्धतीनं ही आपली नगरपालिका ह्या शहराची मातृसंस्था आहे जी ज्या शहराचं पालकत्व सांभाळते. आणि पालकत्व सांभाळली संस्था आपल्या घरामध्ये जसे आपले आईवडील असतात त्या पद्धतीने ही संस्था ह्या गावाची पालकत्व सांभाळली संस्था आहे. त्याची चावी किंवा त्याचं कारभार योग्य हातात देणं ही यात तुमचं काम आहे. तुमची एक चूक 5 वर्ष महागात पडेल. आज निवडणूक आली की अनेक छत्रा उगवतात. परंतु गेल्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रशासक असताना कुणी किती काम केलं, तुमच्यासाठी कोण आलं, 24/7 आलं, कोविड आला, महापूर आला, कोण आलं, किंवा अडीअडचणीच्या काळामध्ये कुणी किती काम केलं, कोण तुमच्यासाठी धावून आला, हे अकाउंटेबिलिटी हे जी तुम्ही बाळगली पाहिजे. तुम्ही विचारलं पाहिजे. तुम्ही विचारला शिकणार आहे की नाही कधी, तुम्ही विचारलं पाहिजे. तुम्ही हिशोब मागितला पाहिजे. आज या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून सामोरे जात असताना आम्ही सांगितलं होतं की आम्हाला टीका टिप्पणी करायची नाही. परंतु समोरचे उमेदवार म्हणले राजेंद्र यादवांच्या समोरच्या नाव नाही घेतलं पण कुठून आले पैसे, काय आले. माझे स्वतःचे कष्टाचे उद्योगधंदे. तुमचं चष्म्याचं एकच दुकान होतं, त्याच्या उपर आले कुठनं. व्यक्तिगत टीका टिप्पणीपेक्षा आपलं स्वतःचं कर्तृत्व या ठिकाणी मांडणं ही काळाची अशी गरज असते. आणि समाज आता ह्या ठिकाणी ह्या गोष्टीला मान्यता देत नाही. त्यामुळं मी एकच उदाहरण सांगतो की यामध्ये आपलं कर्तृत्व, कामयाबी के पीछे मत दौड़ो, कामयाबी के काबिल बनो, कामयाबी खुद बखुद तुम्हारे पीछे चली आएगी. या समोरच्या उमेदवारांची अशी परिस्थिती झाली. साहेब या ठिकाणी एक लग्न ठरवायचं चाललं असतं आणि लग्न ठरवायचं चाललं असताना नवरीकडची मंडळी नवऱ्या मुलाकडं बघायला जातात. ते म्हणतात, नेहमीचा पहिला प्रश्न असतो, जनरल प्रश्न असतो, आपण काय करता. नाही माझा भाऊ डॉक्टर आहे की. आपण काय करता. नाही बरोबर आहे की. नाही माझा भाऊ डॉक्टर आहे की. अरे हो पण आपण काय करता. नाही माझा भाऊ डॉक्टर आहे की. त्या पद्धतीनं तुम्ही काय केलं, तुम्ही काय करता, कोण काय करता यापेक्षा तुमचं कर्तृत्व काय हे सांगणे गरजेचं आहे. त्यामुळं दुसरा कोण सूर्य आहे त्यापेक्षा आपण सूर्य आहे का हे पाहणं पहिलं महत्त्वाचं आहे. त्यामुळं ह्या टीकाटिप्पणीच्या गोष्टीकडे अधिक आम्हाला काय लक्ष द्यायची गरज नाही. परंतु विकासाचं राजकारण घेऊन आम्ही या ठिकाणी पुढे सामोरं जात असताना आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, आदरणीय पी डी साहेब असतील, यांनी विकासाचा पाया रचला. एक या शहराला या महाराष्ट्रामध्ये एक उंची देण्याचं काम केलं. आज आपण जे करतोय हे त्यांनी जे पाया रचला त्याच्यावरती काहीतरी करतोय. आज
त्यांचा मजबूत पाया ह्या गावासाठी एक फार मोठं माइलस्टोन म्हणून या ठिकाणी उभा आहे आणि तो महाराष्ट्राला आदर्श होत आहे. आज या ठिकाणी या शहरामध्ये मूलभूत नागरी सुविधांचं जाळं निर्माण झालं. या ठिकाणी या कराशाला बाजारपेठेचं स्वरूप प्राप्त झालं. या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या चांगल्या नगरपालिका आहे त्या चांगल्या नगरपालिकेमध्ये या आपल्या या संस्थेची गणती आहे. आज स्वच्छ सर्वेक्षणमध्ये पहिला नंबर असलेली, माझी वसुंधरामध्ये पहिला नंबर असलेली, आज कार्बन क्रेडिटमध्ये आपण या ठिकाणी पहिला असलेली, स्वच्छ भारतमध्ये आपण पहिला असलेला, या ठिकाणी चांगल्या चांगल्या पद्धतीनं अनेक स्पर्धात्मक गोष्टीमध्ये आपली संस्था या ठिकाणी गेल्या 4 वर्ष या प्रशासकाच्या कालावधीमध्ये संस्थेचं अतोनात या ठिकाणी नुकसान झालं. या ठिकाणी आज आपण पाहतो की काळ बदलत असतो. आज 2056 साल ध्यानात ठेवून या कराड शहराची लोकसंख्या 3 लाख असेल, या पद्धतीनं ह्या शहराचं मायक्रो प्लॅनिंग करून या शहराचा नियोजनबद्ध विकास करून आपल्याला काय गोष्टी कराव्या लागतील ह्याचा परिपूर्ण या ठिकाणी जस्ट लाईक ॲज एक ब्लू प्रिंट या ठिकाणी आपण रेडी करून या ठिकाणी त्यावर आपण काम करतोय. गेले 3 वर्ष या ठिकाणी एक काम चालू आहे. आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील, आदरणीय पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब असतील, आमचे सर्व संपर्क प्रमुख आहेत, त्या ठिकाणी जिल्हा प्रमुख आहेत, सर्वांच्या सहकार्याने जवळजवळ 325 कोटीचा निधी या कराडशाला प्राप्त झाला. त्यामध्ये पिण्याचे लाईन्स असतील. आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या प्रभागातला जर सांगायचा झाला तर 7 सैदावरून डुबल गल्लीपर्यंत आता पाण्याची लाईन साहेब पूर्णपणे कमकुवत आहे. आता पावसाळा कसा तरी निघाला, पावसाळा नंतर ही प्रायोरिटी तत्वावर ही लाईन, त्याबरोबर दत्त चौक ते चौडी चौक ते कन्याशाळा ही सुद्धा प्रायोरिटी तत्वावर ह्या वॉटर सप्लायच्या 2 लाईन आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या हे करायला लागेल, कारण ह्या कधीही दागात येणाऱ्या अवस्थेत आहेत. आज खाली ज्या पद्धतीनं यशवंत हायस्कूलपासून जे हँगिंग ड्रेनेज लाईन आहे या बाळनाथ बुवाच्या मठापर्यंत, त्याचंसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी पुनर्जीवी करून कारण का ते ओव्हरफ्लो व्हायला लागलेत पावसामध्ये, आता तेसुद्धा आपल्याला काम करण्याची गरज आहे. त्याबरोबर इथले संरक्षक भिंतीचे 2 प्रश्न आहेत. एक संरक्षक भिंत आहे आपले माळीसर वगैरे मारुती मंदिराच्या समोरची बाजूची भिंत आहे, संरक्षक भिंत, त्याला तडे गेलेच, बरोबर आहे ना, त्याला तडे गेलेले आहेत. त्याचंसुद्धा 1.5 कोटीचं एका भिंतीचं, महादेव मंदिराच्या इथल्या एका संरक्षक भिंतीचं त्याचं 1 कोटीचं, आणि 7 सैदावरचा खंडागळेवाड्याच्या पलीकडच्या बाजूचं त्या संरक्षक भिंतीचं असं 2 कोटीचं, अशा 3 संरक्षक भिंती इस्टिमेट आपल्याकडे तयार आहे. आपल्या पाऊस झाल्यानंतर तेही आपल्याला काम या ठिकाणी चालू करायचं आहे. त्याबरोबर महादेव मंदिर परिसराचा परिपूर्ण असा विकास या ठिकाणी आपण करण्यात आला. त्यामध्ये इथल्या युवकांनी पुढाकार घेऊन जो लोकसभा घेऊन जो जीर्णोद्धार केला, अतिशय वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. आज त्या ठिकाणी सर्व युवकांच्या मागणीनुसार साहेब आपल्याला तिथं व्यायामशाळा जवळजवळ 65 लाख रुपयाची व्यायामशाळा त्या ठिकाणी आपण करायची. आपल्याला त्या ठिकाणी लिपिडीसीत ती मंजूर झाली जातात. येणाऱ्या कालावधीमध्ये त्याचंही आपल्याला भूमिपूजन करायचं आहे. त्याबरोबर या भागामध्ये मी कायम सांगतो की कराड शहर जर पाहायचं असेल कुठं तर आझाद चौकात उभं राहायचं. कराड शहर हा भारत देश कसा आहे हे पाहायचं जर असेल तर ते आझाद चौकामध्ये उभं राहायचं. डाव्या बाजूला हा आपला शेतकरी समाज सगळा, मराठा बांधव, साळी समाज आहे, कोष्टी समाज आहे, डवरी समाज आहे, भोई समाज आहे, या ठिकाणी मुस्लिम समाज आहे, या ठिकाणी 18 बगर 12 बळुते सर्व या ठिकाणी लोक या ठिकाणी राहतात. असं वाटतं की भारत देशामध्ये राहतो आपण. कराड शहरामध्ये जसं मंगवारपेठाचा भाग, खाली वाकाणामध्ये शेतकरी कुटुंब त्यांची शेतीभाती आहे, आपल्या शुक्रवारपेठेची शेतीभाती सगळी आगावशी नगरच्या भागामध्ये आहे. आज या संपूर्ण परिसरामध्ये काम करत असताना आज शुक्रवारपेठेमध्ये मराठा समाजासाठी आपण समाज मंदिर जवळजवळ 1 कोटी रुपयाचं देतोय. साळी समाजासाठी आपण समाज मंदिर देतोय.
या ठिकाणी नाथपंथी डवरी समाजासाठी जवळ 1 कोटी रुपये देतोय. स्वामी समर्थ बाल संस्कार वर्गासाठी आपण जवळजवळ 1 कोटी रुपयाचं समाज मंदिर देतोय. तिथं डुबलगलीच्या खाली जवळजवळ आपण 72 लाख रुपयाची व्यायामशाळा करतोय. आता महादेव मंदिराची सुद्धा जवळजवळ 65 लाख रुपयाची व्यायामशाळा करतोय. संरक्षक भिंत जवळ 3 ते 3.5 कोटी रुपयाच्या करतोय. ह्या प्रभागातील अनेक समस्या आहेत, त्या समस्येचं निराकरण आपण करतोय. सातसाहित्य परिसरातील वॉटर सप्लायचा प्रॉब्लेम होता, तो परवाच आपण एक 15 दिवसापूर्वी या ठिकाणी आजच्या अगोदर संपवला. या ठिकाणी अधिक न बोलता या ठिकाणी मी एकच सांगतो, वेळ कमी आहे. रात्र वैरेचे 2 दिवस शेवटचे महत्त्वाचे कार्यकर्त्यांनी डोळ्यात तेल घालून या ठिकाणी पहारा द्या. कोणी या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं काम करत असेल तर त्याची योग्य वेळी त्याची दखल घ्या आणि येणाऱ्या 2 तारखेच्या निवडणुकीसाठी बूथ नियोजन असेल, लोकांचा संपर्क असेल, सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी आपण नियोजनबद्ध काम करा. लोकांच्यापर्यंत पोचा, आपली भूमिका समजून सांगा. आणि ह्या कराड शहराची घेतलं बसलेलं कोणासाठी नाही तर या कराड शहराच्या अस्मितेची निवडणूक आपण जनतेने हातात घ्यावी असं जाहीर आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सिंह यादव, शिवसेनेचे नेते जयवंतराव शेलार, शरदराव कणसे, माजी नगरसेवक जयवंतराव पाटील, ॲडव्होकेट विद्याराणी साळुंखे, नंदकुमार बटाणे, फारुकभाई पटवेकर, शाजीराव डोबल, सौरभ पाटील तात्या, अतुल बारटके, शंतनू कालेकर, ॲडव्होकेट मानसिकराव पाटील, हनुमंतराव पवार, पोपटराव साळुंखे, अनिल गराळ, अल्ताफ शिवाई शिकलगार, संभाजीराव सुर्वे, प्रमोद वेणेकर, महेश काटवडे, राजेंद्र माने, उपस्थित सर्व या शहराच्या परिसरातील सर्व ज्येष्ठ मंडळी, लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीचे सर्व उमेदवार, त्यांचे सर्व समर्थक, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, उद्याच्या 2 तारखेला कराड नगरपालिकेची निवडणूक होते. राज्यामधल्या निवडणुका या खरं तर 4 वर्षापूर्वी होणं क्रमप्राप्त होतं. परंतु गेले 4 वर्ष या राज्यामध्ये नगरपालिकांच्यावर प्रशासक आहेत. प्रशासकाचा अर्थ काय तर साधारणपणे एकाच व्यक्तीने सगळा कारभार बघायचा. नगरसेवकाची संकल्पना काय, प्रभागामध्ये 1 नगरसेवक 2 नगरसेवक असतात, काही प्रभागात 3 असतात. मग तिथल्या लोकांचे काही प्रश्न असतात, पाण्याचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा असेल, एखाद्या दाखल्याचा प्रश्न असेल, तर जायचं कुणाकडं? कारण शासकीय अधिकाऱ्याला भेटणं हे एवढं काय सोपं राहत नाही. आणि मग या नगरसेवकांना भेटल्यानंतर त्यातून ते प्रश्न मार्गी लागतात. मग रस्त्याचा प्रश्न असेल, दिवाबत्तीचा प्रश्न असेल. आणि खऱ्या अर्थानं या नगरपालिका स्थापन झाल्यानंतर या राज्यामध्ये, देशामध्ये खरा शहराचा विकास हा नगरसेवकांच्या माध्यमातून, नगराध्यक्षांच्या माध्यमातून हा प्रामुख्याने झालेला आहे. आणि त्यासाठी या निवडणुका होणं गरजेचं होतं, पण 4 वर्षांनी उशिरा निवडणुका होत आहेत. आणि या निवडणुकीला आपण या शहरामध्ये लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीच्या माध्यमातून आपण सर्व सामोरं जातो. हे शहर एक ऐतिहासिक शहर आहे, राजकीयदृष्ट्या अतिशय प्रगल्भ शहर आहे. व्यापार उदीम फार मोठ्या प्रमाणात चालतो. आपल्यापैकी अनेकांना माहीत नाही की कोकणामध्ये बहुतांशी धान्य, भाजीपाला कराड शहरामध्ये जातो. हा शेकडो वर्षापासून जातो आहे. आजही कराडमधले अनेक व्यापारी हे मंगळवारी वसुलीसाठी कोकणामध्ये जातात. पंढरपूरचा परिसर जवळ आहे, कोल्हापूर जवळ आहे, इकडं सातारा जवळ आहे. आणि विशेषतः आपण पाहिलं असेल कृष्णा आणि कोयनेचा हा संगम आहे. या नद्या या परिसरातून वाहतात, शेकडो वर्ष वाहतात, हजारो वर्ष वाहतात. परंतु खऱ्या अर्थानं अलीकडच्या 50 वर्षामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतीला पाणी देण्यासाठी उपक्रम घेतला. कैलास चव्हाण साहेबांच्या विचारातून उभा राहिलेली सहकारी कारखानदारी उभी राहिली आणि त्या माध्यमातून जिराय शेतकरी बागायत झाला. आपण काय म्हणतो की जिराय शेतकरी बागायत झाला, त्याच्या जीवनात परिवर्तन झालं. हे जरी खरं असलं तर त्याच्या कुटुंबामध्ये जो पैसा येतो तो शहरामध्ये व्यापार उद्यमासाठी, मग खरेदी असेल, काही इतर भाजीपाला असेल, कपडे असतील, इतर भांडी असतील, त्यासाठी येतो. आणि त्यातून मग शहराची ग्रोथ ही वाढत जाते. या शहराच्या एकंदर 150 वर्षापेक्षा जास्त इतिहासाच्या काळामध्ये अनेक टप्पे झाले, अनेक टप्पे होत हे शहर आज या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं शहर म्हणून याची ओळख जाते, ज्याचा जयवंतरावांनी उल्लेख केला, हनुमंतरावांनी उल्लेख केला. चांगल्या प्रकारची पारितोषिकसुद्धा या शहराला मिळाले आहेत.
आणि या शहराचं दुसरं वैशिष्ट्य की या शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि शांततामय सहजीवन. प्रत्येकाला वाटतं की माझं गाव हे शांत राहिलं पाहिजे, मी एका विचारानं राहिलं पाहिजे, माझे कुटुंबीय त्या ठिकाणी सुरक्षित राहिलं पाहिजे या उद्देशाने काम करत असतात. आणि हीच परंपरा पुढे नेण्यासाठी या निवडणुकीला विशेष अशा प्रकारचं महत्त्व आहे. आपण सर्वांनी या निवडणुकीच्या निमित्तानं लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीला सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो. निवडणुका होणार म्हटल्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या आणि मग ते म्हणतात त्याप्रमाणे पळापळा कोण पुढे पळतो अशा काही घटना घडल्या. पण आम्ही सगळे स्थितप्रज्ञ होतो, आम्ही संधीची वाट बघत होतो. आणि मी ठामपणे सांगत होतो की या शहराला एक सुसंस्कृतपणा आहे. हे शहर कोणत्या विचारानं पुढे गेलं पाहिजे, या शहरामध्ये कोणत्या प्रवृत्ती लोक पाहिजे याचा विचार करणारी ही मंडळी आहेत. आणि त्याचा प्रत्यय आला की गेल्या 8-10 दिवसामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतोय. आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय आणि जात असताना आमची भूमिका आहे की या शहराचा विकास चांगल्या प्रकारे झाला पाहिजे, या शहराचे उर्वरित प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे. आदरणीय PD पाटील साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं. या शहरामधल्या सर्व जाती धर्मातल्या त्या वेळच्या नगरसेवकांनी त्यांच्या कुटुंबियांनी फार मोठं सहकार्य केलं आणि त्यामुळे चांगल्या प्रकारचं काम या शहरामध्ये उभं राहू शकलं. पिण्याच्या पाण्याची योजना आपली चांगली आहे. मी जवळजवळ 25 वर्ष आमदार म्हणून काम पाहिलं. 2.5 वर्ष आदरणीय पवार साहेबांनी माझ्यावर या राज्याचं सहकार व पणन आणि या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून काम करायला संधी दिली. साहजिकच अनेक अधिकारी येतात, मला भेटतात. त्यापैकी एक नगरपालिकेचे CO जे प्रशासक होते मला भेटायला आले. ती एक सिस्टीम आहे, आपलं लोकप्रतिनिधीला भेटायचं. बोलता होता म्हणलं साहेब आम्ही कराडची जनता कुठलं पाणी पितो, ते म्हणले कृष्णेच. म्हणलं साहेब माहिती की आम्ही कोयणीचं पाणी पितो. त्यालाही कारण आहे, नद्या पवित्र आहेत पण नद्याच्या काठीवर वासणारी वस्ती ही काही प्रमाणात पोल्युशन निर्माण करते. वाई पोसणारी कृष्णा नदी, अनेक मोठी शहरं आहेत, अनेक इंडस्ट्री आहेत. कोयना नदीचं वैशिष्ट्य आहे की धरणापासून इथपर्यंत विशेष अशा प्रकारचा काही त्यामध्ये पोल्युशन होत नाही. त्यामुळे पाणी अतिशय शुद्ध चांगल्या प्रकारचं पाणी आहे. ड्रेनेजची व्यवस्था चांगल्या प्रकारची झालेली आहे आणि त्यामुळे आरोग्याचे किंवा इतर डासाचे प्रकार आपल्या शहरामध्ये विशेष नाही. ही परंपरा पुढे नेण्यासाठी आपल्याला पुढे जायचं आहे. आम्हाला हे शहर राजकारणासाठी नको आहे. आम्ही जरी राजकारणात असलो तर या शहराचा उपयोग राजकारणासाठी करावी आमची भूमिका नाही. या शहरातल्या लोकांचं जीवन चांगलं समृद्ध व्हावं, चांगलं सुखी व्हावं आणि त्याला नागरी सुविधा मिळावी ही आमची प्रामुख्यानं भूमिका आहे. आणि या भूमिकेला आपण सर्वांनी साथ आणि सहकार्य द्यावं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं आपणा सर्वांना या ठिकाणी करतो. गेल्या 8-10 दिवस आपण चांगल्या प्रकारचा प्रचार केलेला आहे. उद्याचा एक दिवस आहे. आपल्याला जबाबदारी आहे की आपलं जे चिन्ह आहे हे चिन्ह आता घराघरामध्ये आपण नेलेलं आहे. पण हे उद्या अधिक त्या ठिकाणी प्रचार आपल्याला करायचा आहे. थोडंसं लोकांच्यामध्ये संभ्रम आहे की एका EVM मशीनवर किती नाव येणार. एखादं प्रभागात असं की नगराध्यक्षांचं नाव आणि खाली नगरसेवकांचं नाव चं त्यामध्ये आहे. थोडंसं जम्बलिंग होऊ शकतं. पण माझी आपल्याला विनंती राहील की आपण फक्त या मशीनवर तिथं गेल्यानंतर आता समजा नगराध्यक्षाचे आपले उमेदवार राजनसिंह यादव आहेत, त्यांचा 8 नंबर आहे. एकंदर जवळजवळ 9 उमेदवार आहेत. 8 नंबर त्यांचा त्या ठिकाणी आहे. 8 नंबरला जायचं. राजनसिंह आत्माराम यादव त्याच्या पुढं फोटो आहे, त्याच्या पुढं नारळ हे चिन्ह आहे आणि त्या पुढचं बटन दाबून आपल्याला मतदान करायचं आहे. आणि हे करत असताना आता 8 नंबर आल्यानंतर उगीच लोक म्हणतात 8 नंबर आला, मग कोण म्हणतं आठवलं काय असं काय त्यात आहे. पण मी माझा अनुभव सांगतो. मी एक निवडणूक अपक्ष म्हणून लढलो. माझा 8 नंबर होता आणि मला एक ते 18 किलोचे पांढरं बुवा म्हणून चांगले ग्रस्त म्हणले, अहो कृष्णा जन्म 8वा झाला होता, तुम्ही का घाबरताय. त्यामुळं निश्चित आपण सर्वांनी या निवडणुकीच्या माध्यमातून सहकार्य करावं. इतर उमेदवाराच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल तर आपण नारळ आणि छत्री चिन्ह आहे एवढंच फक्त आपण EVM मशीन बघायचं. आत गेल्यानंतर 3 मतं द्यायचे आहेत. 15 मध्ये 4 होती पण आमच्या अख्तरबाईंच्यावर त्या ठिकाणी थोडंसं काल कायदेशीर अडचण निर्माण झाली. आपण गेल्यानंतर जिथं नारळ आहे तिथं नारळाचं पुढचं बटन दाबायचं, जिथं
छत्रे त्याच्या पुढचं बटन दाबायचं, जास्त विचार करायचा नाही. आता कसं आहे की 1 नंबरच्या प्रभावामध्ये माने रुपाले अभिजित यांचा नंबर 2 आहे, जयवंत आत्माराम पाटील यांचा नंबर 2 नंबरला आहे. दुसऱ्या एका प्रभागामध्ये कदम नीलम विनायक त्यांचा 1 नंबर आहे, पवार सुहास संभाजी 2 नंबर आहे, आंबेडकर रजिया दाऊद यांचा नंबर 1 आहे, पवार प्रवीण प्रल्हाद यांचा 1 नंबर आहे, जाधव प्रियांका प्रीतम यांचा नंबर 3 आहे, ढेके अर्चना यांचा नंबर 1 आहे, पाटील अरुणा सुरेश यांचा नंबर 2 आहे, भोसले राहुल प्रकाश यांचा 2 नंबर आहे, मुल्ला साजिदा नुरुल यांचा नंबर 4 आहे, अल्ताबाई शिकर यांचा नंबर 3 आहे. त्याच पद्धतीनं एका प्रभागामध्ये एक वेगळं चिन्ह आलं आहे, टोपली आहे, त्यांचा नंबर 4 आहे, बेडेकर जयंत दत्तार यांचा नंबर 4 आहे, डोबल देवयानी दिग्विजय यांचा नंबर 1 आहे, चेन्नई इथले संजय चंद्रकांत यांचा नंबर 1 आहे. त्याच पद्धतीनं पट्टेगार मिनाज फारूक यांचा नंबर 1 आहे, साळुंके प्रताप घनश्याम यांचा नंबर 3 आहे, मुळे आशा पांडुरंग यांचा नंबर 1 आहे, सुर्वे इसरा संभाजी नंबर 5 आहे, भोसले माया रमेश यांचा नंबर 2 आहे, वेळाळ योगेश रंजन यांना बिस्किट चिन्ह मिळाले, थोडं तांत्रिक अडचण झाली, त्यांचा नंबर 4 आहे, पवार अनिता प्रभाकर यांचा नंबर 3 आहे, यादव विजय आत्माराम यांचा नंबर 4 आहे. सगळे शहराचे काय सांगतो की आपल्याला माहीत असावं. त्याचबरोबर विभूते कीर्तिकार रोहन यांचा नंबर 1 आहे, शहा राकेश प्रफुल्ल यांचा नंबर 4 आहे, भोंगाळे प्रियांका दत्तार यांचा नंबर 1 आहे, सूर्यवंशी किरण पांडुरंग यांचा नंबर 3 आहे, त्यांचं धनुष्यबाण चिन्ह आहे, ज्याचा आग्रह आमच्या शेलार साहेबांचा होता. ते चिन्ह आहे, तुम्ही काय सोडू नका, काळजी करू नका, ते चिन्ह त्या ठिकाणी आहे. जगताप योगिता देव यांचा नंबर 3 आहे. आता खराडे सुप्रिया तुषार यांचा नंबर 1 आहे. आता आंबेकरी अख्तर हुसेन दस्तगिरी छत्री चिन्ह आहे, नंबर 1 त्या ठिकाणी होता, पण आता तांत्रिक अडचण आलेली आहे. आता तो निर्णय त्या ठिकाणी होईल आणि अशा प्रकारे या निवडणुकीला आपल्याला सर्वांना सामोरं जायचं. आपण सर्वांनी आत्तापर्यंत 7 आणि सहकार्य केलं, असं सहकार्य आपण सर्वांनी करावं. आपण कैलास शशी चव्हाण साहेबांच्या विचाराशी जोपान करत आलो आहोत आणि त्या विचाराला पुढे जातो आहे. या कराडच्या प्रीतिसंगमावर आदरणीय चव्हाण साहेबांचा अंत्यविधी झाला. चव्हाण साहेबांचं निधन 25 नोव्हेंबरला 84ला तिथं दिल्लीमध्ये घडलं. अंत्यविधी कुठं करायचा हा प्रश्न होता. कराडकरांची भावना होती की आमच्या गावामध्ये व्हावं, कारण चव्हाण साहेबांचं आणि कृष्णा कोणेचं एक नातं वेगळं होतं, प्रीतिसंगमाचं त्यांचं नातं वेगळं होतं. वसंतदादा पाटील साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि मग शेवटी आदरणीय पी.डी. पटेल साहेब, आबासाहेब पार्लेकर, बाबुराव कोतवाल साहेब या सर्वांनी आग्रह केला आणि कराडला या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी झाला. अंत्यविधी झाल्यानंतर ते समाधी उभी करायचा प्रश्न आला. त्याच्यापूर्वी एक 20 वर्ष अगोदर ती स्वामीजी बाग ही ॲक्वायर केली होती. तिथं स्मारक उभं करायचं, रक्कम कुठून आणायची प्रश्न होता. सह्याद्री कारखान्याचे सर्व सन्मान्य सभासद शेतकरी त्या काळामध्ये 6.25 लाख टन गळीत झालतं. 1 टनाला 1 रुपया असं रक्कम दिली, कर्मचाऱ्यांनी दिली, ती समाधी तिथं उभं राहिली. नंतर आदरणीय पवार साहेबांनी सहकार्य केलं, समाधी उभं राहिली. मी का सांगतोय, ती समाधी अशी झालेली आहे की आज प्रत्येकाला तिथं येऊन नतमस्तक व्हावं लागतं. एक चव्हाण साहेबांनी हा मंगल कलश आणला राज्याची निर्मिती झाल्यानंतर आणि त्यावेळी त्यांनी पाया रचला की हा महाराष्ट्र पुरोगामी विचारानं पुढे गेला पाहिजे, हा महाराष्ट्र याच्यावर कृषी औद्योगिक क्रांती झाली पाहिजे, यासाठी चव्हाण साहेबांनी पाया रचला. त्यामुळे राज्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा विकास होऊ शकलो आणि त्या विचाराला पुढे नेण्याचं काम करण्याची जबाबदारी आपण सर्व करत आहोत. समाधीचं काम झालं, चांगल्या प्रकारची गार्डन झाली आणि नंतर पुन्हा काही प्रश्न हे निर्माण झाले. मी का सांगतो तुम्हाला, आज काय लोक वल्गना करता आम्ही असं करायला हरकत नाही. चव्हाण साहेबांचा विचार, त्यांची समाधीचं त्या ठिकाणी निश्चित चांगल्या प्रकारचं काम झालं पाहिजे, पण त्याचं महात्म्य मात्र नष्ट होता कामा नये. तुम्ही उद्या त्या जागेमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स केलं, कुठं रेल्वे गाडी कोणा मुलाची केली, चालणार नाही. शेवटी मंदिरामध्ये आपण जात असताना एका विचारानं जातो. जन्मशताब्दी वर्ष चव्हाण साहेबांचं आलं, त्यावेळी आमदार म्हणून होतो. 100 कोटीची तरतूद हे राज्यानं केली. हे रक्कम कुठं वापरायची? काही रक्कम त्यांच्या जन्मगावी देवराष्ट्राला वापरली, काही रक्कम कराडला वापरली, काही रक्कम कोल्हापुरात जिथे शिक्षण झालं तिथं वापरली, ते काय सूसाठी वापरली, पुण्यामध्ये ज्या लॉ कॉलेज शिक्षण तिथं वापरले आणि एवढं करून सुद्धा तिथं काही रक्कमी शिल्लक राहिले. अजूनही त्याचे 12 कोटी शिल्लक आहे. त्याचा एक मोठा हॉल बांधायचा आहे, पण जागा कुठे मिळत नाही. या राज्याचे त्यावेळेचे अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब आले, आम्ही त्यांच्याबरोबर होतो.
मला त्यांनी सांगितलं की बाळासाहेब हे गार्डनचं आता पुन्हा आपण प्रोजेक्ट करूया. म्हणलं दादा तुम्ही करा, काय हरकत नाही. त्या दिवशी त्यांनी 2.5 कोटी रुपये दिले आणि गार्डनचं पुन्हा रिनोव्हेशन केलं, पाथवे आपण परत केला. आज काय लोक सांगतायत की आम्ही त्या ठिकाणी करू. दुसरं तुम्हाला सांगतो, या समाधीवर ज्यांनी त्याचं अनावरण केलं त्यांचं नाव आहे राज्याचे मुख्यमंत्री शरदचंद्र पवार साहेब आणि त्यावेळेचे राज्यपाल महोदयांचे. स्थानिक कुणाचंही नाव नाही. आदरणीय पी डी पाटील साहेबांनी स्वतः समाधी तिथं उभा राहून मानली. त्यांनीही स्वतःचं नाव तिथं कुठं दिलं नाही, कारण ते रॉयवादी होते. रॉयवादी लोक जे आहेत ना, रॉयस्ट विचारचे, ते स्वतःची कुठली आठवण मागं ठेवत नाहीत. आज आपण त्यांची आठवण काढतो, पण त्याची भूमिका असतो की माझा जन्म लोकांची सेवा करण्यासाठी, मी ते करत राहणार. आणि त्यामुळे तिथं कुणी नावासाठी जर काय करत असेल तर कृपा करून करू नका. शेवटी हे व्यक्तिमत्व चव्हाण साहेबांचं हे आजरामर राहिलं पाहिजे. त्या समाधीच्या परिसरामध्ये तुमच्यापैकी अनेकांना माहीत नाही, ते काल कुपी टेकलेलं आहे. एका तांब्याच्या पेटीमध्ये चव्हाण साहेबांची माहिती चांगल्या प्रकारची तिथं लिहून, म्हणजे त्या आपण जसं भांड्यावर नावं ठेवतो, नावं लिहितो तशा प्रकारे केले. हे का सांगतो की काही लोक त्याचा काही उल्लेख हे या ठिकाणी करत असतात. आज या ठिकाणी मी काम करत असताना राजनसिंह यादव यांनी काही निधी दिला. मी सुद्धा पालकमंत्री असताना 35 कोटी रक्कम या शहरासाठी दिली. माझी जरी मतदारसंघ पलीकडचा होता तरी सुद्धा माझं शहरावर सातत्यानं लक्ष राहिलेलं आहे आणि त्यामुळे त्यासाठी सुद्धा दिलेलं आहे. अनेक गोष्टी करतात. आता कोल्हापूर नाक्यावर शुक्रवारी अनेक मुलं मुली येतात, तिथं आल्यानंतर ती उतरतात. मी एकदा मुंबईत येताना बघितलं तर लाईट नव्हती, नगरपालिकेसमोर लाईट लावली. एकदा मी असं रात्री आलो उशिरा, एक बिचारी मुलगी पुण्यावरून आली होती, चालत निघाली होती. चालत निघाल्यानंतर पोलीस स्टेशनसमोर होती. मी बघितलं ती फोन लावत होती कोणाला तरी. मी थांबलो तिथं, तिला म्हणलं मला ओळखलं का? ती म्हणली नाही. म्हणलं मी आमदार बाळासाहेब पाटील, त्यावेळी आमदार होतो. की माझ्या मागं बसला आहे पोलीस आहे. तू कुठं राहतेस बाळा? ते म्हणले मी शुक्रवार पेठेत राहते. कुठं? तर नामदेव चौकात. म्हटलं बस गाडी. तिला आणलं. परत तिथं आल्यानंतर म्हणलं तिथं आत घाला. मी इथं आत गेलो. परत म्हणली कुठं? मठापाशी. म्हटलं कुठला मठ? ते बाळनाथ भाऊ. म्हणलं मला माहीत आहे. त्या मुलीला मी ते सोडलं. सांगायचं तात्पर्य काय की या शहरामध्ये जे प्रश्न आहेत, एस टी स्टँडचा प्रश्न आला, एस टी स्टँड त्याने अचानक डेपो मॅनेजरनी ते साईबाबा मंदिरापाशी सुरू केलं. मी म्हणलं ते कशासाठी तुम्ही केलं? इथं ना स्वच्छतागृह, ना पाण्याची सोय, ना निवारा. त्याच जागेत करायला पाहिजे. का केलं आम्ही? तर आम्हाला या शहराबद्दल एक आस्था आहे आणि ती आस्था असल्यामुळे आम्ही आपल्याकडे हक्कानं या ठिकाणी आलो आहोत. आम्ही सर्व जे उमेदवार दिले हे तरुण आहेत, अनुभवी आहेत. त्या सर्वांना आपण संधी द्यावी अशा प्रकारची विनंती या निमित्तानं आपणा सर्वांना या ठिकाणी करतो. मी एवढंच सांगतो की शहरातल्या लोकांनी अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे आणि सर्वांनी एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरं जाण्याचं मी करारासाठी ही भूमिका घेऊन आपण सर्व आलो आहोत आणि भूमिका निभावण्यासाठी आपण सर्वांनी इथून पुढे सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची विनंतीसुद्धा या निमित्ताने या ठिकाणी करतो. दुसरा एक मुद्दा सांगतो की आमच्या घरामधला कोणी प्रतिनिधी नाही. 73 वर्ष आदरणीय पी डी पाटील साहेब, आमचे थोरले बंधू सुभाष काका, सौरभ तात्या सगळी मंडळी होती. शेवटी आम्ही गाव कुटुंब म्हणून त्या ठिकाणी काम केलं आहे. घरामधला प्रतिनिधी नसला तरी हे गाव माझं आहे या भूमिकेतून आम्ही कार्यरत राहू एवढी खात्री किंवा विश्वास या निमित्ताने देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.